बीडच्या अहिल्यानगर अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावरती धायगुडा पिंपळा नजीक 2 ठिकाणी मोठे खड्डे पडलेत। महामार्गावरती 2 ठिकाणी हे 2 मोठे खड्डे पडलेले असून या रस्त्यावरती जाणाऱ्या वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते। इतकंच नाही तर पाऊस पडल्यावरती दुचाकीधारक बाजूच्या फुटपाथवरून जीवघेणा प्रवास करतात। राष्ट्रीय महामार्गावर आपण जर बघितलं तर पिंपळा नजीक जो खड्डा झालाय हा खड्डा साधारण 3 ते 5 फुटाचा खड्डा आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी जे वरून हायटेन्शन तारा गेलेल्या आहेत, या तारामुळे हा खड्डा ठेवण्यात आला होता। 5 वर्ष झाले हा खड्डा बुजवण्यात आलेला नाहीये आणि त्यामुळे आपण जर बघितलं तर पाऊस पडल्यावर या ठिकाणाहून जी वाहनधारकांना जी कसरत करावी लागते। आता आपण जर बघितलं तर ही जी गाडी आहे ही गाडी पूर्ण अशी क्रॉस करून प्रत्येक वेळेला घ्यावी लागते आणि दुचाकी चालकांची तर मोठी कसरत या ठिकाणी होत आहे। काही दुचाकी धारक तर या सरळ जे करून जीवघेणा प्रवास करत असतात। दुसरीकडे जर आपण बघितलं तर पुढच्या बाजूला देखील असा खड्डा या तारा वर न घेतल्यामुळे झालेला आहे। आता हे जे महापारेषण आणि यांचं जे काम आहे हे न झाल्यामुळे खड्डा येऊन इथे तयार झालेला आहे आणि या खड्ड्यामुळे आपण जर बघितलं तर वाहन चालकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। आता या तारांचं काम कधी होणार आणि हा खड्डा कधी बुजणार याकडे नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे। स्वानंद पाटील, एबीपी माझा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।